नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की एखाद्या स्त्रीला जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल पण ह्या अगोदर रुबेला आणि HPVचं लसीकरण म्हणजे कॅन्सर होऊ नये यासाठी जर लस घेतली असेल तर आपल्याला साधारण किती महिने विश्रांती घेतल्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करता येते. तर ह्याचं उत्तर आहे कमीत कमी 3 ते 6 महिने. आपल्याला माहितीये की अनेक आजार आता कोविड नंतर आपण बघतोय आणि अशा अनेक लसी पण उपलब्ध आहेत ज्यामुळे आपल्याला ते आजार पूर्णपणे टाळता येतात. त्यापैकी ज्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे 15 ते 45 वर्षाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची 2 लसी म्हणजे एक रुबेलाची लस आणि एक HPV म्हणजे अँटी कॅन्सरची लस. आता हे सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन किंवा रुबेला वॅक्सिन घेतल्यानंतर जे अँटीबॉडीज तयार होतात त्यामध्ये बाळ चिकटण्याच्या दृष्टिकोनातनं काही अडचणी हे इम्युन रिॲक्शन किंवा अँटीबॉडी रिॲक्शनमुळे होऊ शकते. त्यामुळे कमीत कमी 3 ते 6 महिने विश्रांती घेतल्यानंतर आपल्याला प्रेग्नन्सी ही नैसर्गिक किंवा टेस्ट ट्यूब बेबी जे काय पेशंटला लागणार आहे त्या अनुषंगाने प्लॅन केलेली बरी. धन्यवाद.